नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गेल्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षणाच्या प्रवाहात या पाठाला सुरुवात केलेली होती आणि या पाठाच्या अनुषंगाने आदिवासींचे दारिद्र्य आणि लेखकाचा शाळेतील पहिला दिवस हे दोन मुद्दे आपण बघितलेले होते. लेखक आदिवासी जीवनाशी संबंधित आहेत. आदिवासी जीवन काय आहे याचा अनुभव लेखकाला आहे आणि म्हणून लेखकांनी आपला स्वतःचा अनुभव शिक्षणाच्या प्रवाहात या पाठाच्या माध्यमातून मांडलेला आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केलेली आहे की स्वतः लेखक आदिवासी असल्या कारणामुळे शिक्षणाच्या प्रवाहात येत असताना प्रचंड त्यांना त्रास सहन करावा लागलेला आहे किंवा त्यांच्या वाट्याला प्रचंड कटू अशा प्रकारचा अनुभव आलेला आपल्याला जाणवतो. आणि आज आपण पाहणार आहोत शिक्षणाच्या प्रवाहात याच पाठाच्या अनुषंगाने तिसरा मुद्दा. तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की लेखकाचा परिचय देत असताना रामराजे आत्राम हे लेखक आदिवासी साहित्य प्रवाहाशी संबंधित आहेत आणि आदिवासी साहित्य प्रवाहाशी संबंधित असल्या कारणामुळे आणि स्वतः ते आदिवासी जीवन जगलेले असल्या कारणामुळे आणि त्यांच्या वाट्याला आलेलं जीवन ते या पाठामध्ये शब्दबद्ध करतात आणि विशेषतः शिक्षण हा एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन ते या उतार्यामध्ये मांडणी करताना आपल्याला दिसून येतात. गेल्या तासात मी हेही तुम्हाला सांगितलेलं होतं की उघडा दरवाजा या नावाचं त्यांनी आत्मकथन लिहिलेलं आहे आणि या आत्मकथनातील शिक्षणाच्या प्रवाहात हा उतारा घेण्यात आलेला आहे आणि या उतार्यामध्ये लेखकाने आदिवासी समूह शिक्षणाच्या प्रवाहात कसा येतो आहे आणि शिक्षणाच्या प्रवाहात येत असताना अनंत अशा प्रकारच्या अडचणींना त्यांना सामोरं कशा पद्धतीने जावं लागतं आहे हे स्वतःच्या अनुभवाच्या माध्यमातून लेखकाने मांडणी केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा सांगतो आहे, पहिला मुद्दा आपण बघितलेला आहे आदिवासींचे दारिद्र्य. दुसरा मुद्दा आपण पाहिलेला आहे लेखकाचा शाळेतील पहिला दिवस म्हणजे पहिल्या दिवशीचा लेखकाला आलेला अनुभव. आणि आता तिसरा मुद्दा आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी या पाठामध्ये रामराजे आत्राम यांनी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. आता कृतज्ञता का व्यक्त केलेली आहे? कृतज्ञता या शब्दाचा अर्थही तुम्हाला सांगणं अनिवार्य असं मला वाटतं आहे, कारण कृतज्ञ आणि कृतज्ञ यामध्ये फरक आहे. कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाणीव असणं आणि कृतज्ञ या शब्दाचा अर्थ उपकाराची जाणीव नसणे, विरुद्धार्थी शब्द तो आहे. त्यामुळे आपण इथं लक्षात काय ठेवायचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयीची कृतज्ञतेची भावना या पाठात लेखक व्यक्त करतात. आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रपुरुष आहेत. वैश्विक पातळीवरती म्हणजे जागतिक पातळीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आहे. एक विद्वान महापुरुष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहिलं जातं आणि विशेषत्वाने भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण संबोधतो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान दिलं आणि आजही त्या संविधानावरती आपल्या देशाचा कारभार चालतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, संविधानाचं लेखन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या समाजव्यवस्थेचा अत्यंत सूक्ष्म अशा पद्धतीने अभ्यास केलेला आहे. आपल्यालाही माहिती आहे की आपल्या देशामध्ये जात आणि धर्म ह्या फार गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान निर्माण करत असताना आपल्या देशातल्या प्रत्येक जातीचा अभ्यास करावा लागलेला आहे. अनेक प्रकारच्या जाती जमातींचा अभ्यास करून त्यांनी संविधान उभं केलेलं आहे. म्हणजे या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक जाती धर्मातल्या व्यक्तीला न्याय मिळावा हा उदार हेतू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. आणि एकंदरच हे संविधान निर्माण करत असताना कोणत्याही व्यक्तीला त्याच्या हक्कापासून वंचित राहता येणार नाही याची अत्यंत महत्त्वपूर्ण काळजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे लेखक आदिवासी आहेत आणि ते शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आलेले आहेत
आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मी शिकू शकलो किंवा माझा समूह शिकू शकला, आदिवासी समूह शिकू शकला. केवळ आदिवासीच नाही तर जे मागासवर्गीय आहेत, भटके लोक आहेत, जे शिक्षणापासून वंचित होते, अशा सगळ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे येता आलं. तुम्हाला माहिती आहे की आता त्याच्यामध्ये खोलात जर समजा आपण गेलो तर तुम्हाला माहिती आहे की मनुस्मृती नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि मनुस्मृती नावाच्या ग्रंथामध्ये शिक्षणाचा अधिकार फक्त प्रस्थापित एका विशिष्ट वर्गालाच होता, हेही तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे त्याच्यात खोलात जाण्याची तेवढीशी आवश्यकता नाही. म्हणजे हजारो वर्षांपासून शिक्षणापासून हा वर्ग वंचित राहिलेला आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजव्यवस्थेचा अभ्यास करत असताना कोणत्याही जाती धर्मातला व्यक्ती त्याच्या हक्कापासून वंचित राहू नये याची काळजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आता मी सांगितल्याप्रमाणे लेखकांनासुद्धा असं वाटतं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून आम्हा लोकांना आमच्या शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. जर समजा तुम्ही भारतीय संविधान अभ्यासलं तर त्या संविधानातील कलम 21 अंतर्गत, त्या कलम 21 अंतर्गत 6 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलांना शिक्षण मोफत अशा पद्धतीने संविधानामध्ये उल्लेख आहे. आणि कलम या प्रकारचं निर्माण केलेलं असल्या कारणामुळे आदिवासी असेल किंवा अनुसूचित जाती असेल किंवा जमाती असेल किंवा OBC असेल, या सगळ्याच लोकांना शिक्षणाचा हक्क या संविधानाने दिलेला आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे कलम 21 शिक्षणाचा हक्क आहे. कलम 21 अंतर्गत शिक्षणाचा हक्क मिळालेला असल्या कारणामुळे प्रत्येकाला शिक्षण घेता येऊ शकते किंवा तशा पद्धतीनं त्या वर्गातल्या व्यक्तीला सवलत मिळू शकते. आणि म्हणून रामराजे आत्राम यांचंही म्हणणं असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर समजा संविधान निर्माण केलं नसतं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये शिक्षणाचा हक्क त्याची नोंद किंवा तशा प्रकारचं कलम उभं केलं नसतं तर आमच्यासारख्या सामान्य किंवा भटक्या किंवा आदिवासी असतील किंवा मागासवर्गीय असतील या लोकांना शिक्षण घेता आलं नसतं. आणि म्हणून लेखकाने काय सांगितलेलं आहे की 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाला आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर हा जो कोणता पिरियड आहे किंवा या कालखंडामध्ये देशाला किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं. म्हणजे 1950 पासून संविधान अंमलात आलं आणि संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली आणि त्यामुळे त्या कालखंडापासून दलित, आदिवासी, भटक्या, विमुक्तांना न्याय मिळाला असं लेखक सांगत आहेत. आणि म्हणूनच माझ्यासारखा आदिवासी आत्मकथन लिहू शकतोय किंवा आत्मकथन छापू शकतोय आणि एकंदरच सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा वंचितांना किंवा जे कोणते दरिद्री आहेत अशा लोकांना न्याय मिळाला. आणि न्याय मिळाल्यामुळे अर्थात त्यांना हक्क त्यांचे प्राप्त झाले आणि एकंदरच शिक्षणाची दारे खुली झालेली आहेत. म्हणजे शिक्षणाच्या प्रवाहात येण्याला कारणीभूत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी निर्माण केलेलं संविधान आहे असं रामराजे आत्राम यांनी त्यांच्या या पाठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. आणि म्हणून आपण तिसरा मुद्दा या पद्धतीने लक्षात ठेवायचा आहे. मुद्दा कोणता आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी कृतज्ञता हा तिसरा मुद्दा. म्हणजे शिक्षणाच्या प्रवाहात या पाठामध्ये लेखकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त केलेली आहे. आलं लक्षात? म्हणजे इथं उल्लेख आपण
करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करत असताना लेखकाला काय अभिप्रेत आहे, म्हणजे पाठाचं शीर्षकच काय आहे, शिक्षणाच्या प्रवाहात. त्यामुळे शिक्षण हे केंद्रस्थानी ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी लेखकाने इथे कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. तेव्हा तिसरा मुद्दा या पद्धतीनं आपण अभ्यासला पाहिजे किंवा तिसरा मुद्दा या पद्धतीने लक्षात घेतला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची बाजू आपण लक्षात ठेवली पाहिजे. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक संस्था उघडल्या गेल्या आणि त्या शैक्षणिक संस्थांमध्ये सवर्णांचाच भरणा होऊ नये आणि म्हणून तिथंसुद्धा जे कोणते मागासवर्गीय आहेत किंवा जे दलित आहेत, आदिवासी आहेत किंवा भटके आहेत, या सगळ्या लोकांना तिथेसुद्धा संधी मिळाली पाहिजे आणि संधी मिळाल्यानंतरच ते शिकू शकतील, अशाही प्रकारचा आशावाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. आणि म्हणून तिथंही तशा प्रकारच्या नोंदी किंवा तशा प्रकारचे कलम उभे केले गेलेले आहेत. आणि म्हणूनच इथे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाला त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हेही आपल्याला माहिती आहे की राजर्षी शाहू महाराज ते कोल्हापूरचे कोल्हापूर संस्थानचे ते राजे होते आणि त्यांनी 1902 आरक्षण लागू केलं. लक्षात घ्या, म्हणजे इथली समाजव्यवस्था कशी आहे किंवा इथला समाज कसा आहे किंवा इथे कशा प्रकारच्या वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, याचा चिकित्सक अभ्यास करून शाहू महाराजांनी त्या कालखंडामध्ये म्हणजे 1902 आरक्षण लागू केलं. आणि त्याचंच एक वैधानिक रूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून त्याला रूपांतरित केलं किंवा त्याला एक वैधानिक रूप दिलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जे कोणते मागासवर्गीय आहेत, आदिवासी आहेत, भटके आहेत, विमुक्त आहेत, ते शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकलेले आहेत. तेव्हा एवढा भाग आपण तिसऱ्या मुद्द्याच्या अनुषंगाने लक्षात ठेवायचा आहे. आता चौथा मुद्दा आहे. चौथा मुद्दा जर समजा आपण पाहिला तर लेखकांनी जो काही अनुभव सांगितलेला आहे तो अनुभव लक्षात घेत असताना मुद्दा आपला चौथा आपण निर्माण करू शकतो की शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण अनिवार्य. बरोबर आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे शैक्षणिक संस्था उघडल्या स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी म्हणून किंवा समाजाची सेवा करणं म्हणून अनेकांनी इथे शैक्षणिक संस्था उभारल्या. परंतु शैक्षणिक संस्था उभारत असताना किंवा शैक्षणिक संस्थांना मान्यता देत असताना तिथेसुद्धा कोणाची मक्तेदारी निर्माण होऊ नये याची काळजी संविधानाने घेतलेली आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण करत असताना अत्यंत सूक्ष्म अशा प्रकारचा अभ्यास केलेला होता. म्हणजे शैक्षणिक संस्थांना मान्यता देत असताना सुद्धा तिथेही वेगवेगळ्या जातीतल्या जे की कित्येक वर्षांपासून जे लोक वंचित राहिलेले आहेत शिक्षणापासून, अशा लोकांवरती अन्याय होऊ नये आणि म्हणून त्यांनासुद्धा तिथे आरक्षण मिळालं पाहिजे, ही काळजी त्यांनी घेतलेली आहे. आणि म्हणून मुद्दा आपला चौथा कोणता असेल? शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण अनिवार्य. हा आपण मुद्दा इथं या पद्धतीने लक्षात घ्यायचा आहे. जसं की जर समजा आपण थोडं ही माहिती जर समजा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इंटरनेटवरती तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती मिळू शकते. गेल्याही वर्षी आपले पिरियड वगैरे चालू असताना मी सांगत होतो आणि आत्ताही सांगतो आहे की कोणत्याही माहितीपासून आज आपण वंचित राहू शकत नाही. एक काळ असा होता की आपल्याला पुस्तकांशिवाय माहिती मिळत नव्हती, परंतु आज कितीही माहिती कोणी लपवण्याचा प्रयत्न केला तर तो लपवू शकत नाही. त्यामुळे आपण इंटरनेटवरती जाऊन जर समजा आता मी म्हटल्याप्रमाणे आरक्षणाच्या संदर्भामध्ये माहिती तुम्ही काढण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला सविस्तर आकडेवारीनुसार आरक्षण कोणाला किती आहे याची माहिती मिळू शकते शैक्षणिक संस्थांमध्ये. आता सहज जर समजा आपण पाहिलं तर आता अलीकडच्या काळामध्ये मराठा आरक्षण आलं आहे आणि त्या मराठा आरक्षणाच्या माध्यमातून बऱ्याच काही
बरेच काही चेंजेस, बरेच काही बदल झालेले आपल्याला जाणवतात. म्हणजे अजूनही मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आता आपण बोलणं उचित नाही, परंतु आरक्षणाच्या बाबतीमध्ये खूप त्यावरती चर्चाही झालेली आहे. आणि आता प्रत्यक्षात ज्याला आपण काय म्हणू शकतो की अधूनमधून बातम्या येत असतात, हे कदाचित आपण पाहत असाल. तर जेव्हा संविधान उभं केलं गेलं, जेव्हा संविधान निर्माण केलं गेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, तर त्याच्यामध्ये उल्लेख केला की 13% आरक्षण SCला शैक्षणिक संस्थांचा आपण शिक्षणाचा एक इथं विचार करतो आहोत. म्हणजे शैक्षणिक क्षेत्राचाच फक्त आपण इथे विचार करतो आहोत. आता तोच मुद्दा आपण लक्षात घेऊन इथं मांडणी करायची आहे. लक्षात तुम्ही काय ठेवायचं आहे की टॉपिक आपलं कोणतं आहे, शिक्षणाच्या प्रवाहात. त्यामुळे शिक्षण हा शब्द इथं आपण गृहीत धरून हे सगळं विश्लेषण आपण करणं गरजेचं आहे. आता ह्या पाठामध्ये अशा काही सगळ्या नोंदी आलेल्या नाहीत, परंतु आपल्याला थोडंसं व्यापकपणे चर्चा करणं गरजेचं आहे. मुद्दा आपला कोणता आहे, चौथा, शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण अनिवार्य. कारण तशा प्रकारचा उल्लेख लेखकांनी इथे केलेला असल्या कारणामुळे आपण चर्चा करतो आहोत. आता मी सांगितल्याप्रमाणे SC 13%, ST 7%, OBC 19%, SBC 2%, VJ 3%, NTB 2.5%, NTC 3.5%, NTD 2%, आणि आता मी उल्लेख केला होता मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये SEBC 13%. म्हणजे ही जी कोणती आकडेवारी आहे, ही आकडेवारी आरक्षणाच्या बाबतीतली आपल्या महाराष्ट्रातली आहे. आता एवढा खोलात जाण्याची गरज नाही, फक्त तुमच्या माहितीसाठी हे मी सांगतो आहे. तर तुम्ही इथं काय लक्षात ठेवायचं आहे, विश्लेषण काय करायचं आहे, एवढी आकडेवारी तुम्ही इथं उत्तरामध्ये लिहायची गरज नाही, फक्त मी तुमच्या माहितीसाठी सांगतो आहे. आपला मुद्दा कोणता आहे, शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण अनिवार्य. म्हणजे शिक्षणाच्या प्रवाहामध्ये लेखक येत आहेत आणि येत असताना त्यांनी 1972चा काळ इथे उभा केलेला आहे. लेखक काय सांगतात की 1972च्या कालखंडामध्ये शिक्षण या पद्धतीनं मी घेतलेलं आहे, 1972च्या कालखंडामध्ये. आणि त्या कालखंडाच्या अनुषंगाने ते मांडत असताना काय म्हणतायत की त्या कालखंडामध्ये सुद्धा किंवा आजही शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण अनिवार्य आहे, म्हणून आदिवासी असेल किंवा दलित असेल किंवा भटक्या असेल किंवा विमुक्त असेल किंवा NT असेल किंवा OBC असेल, हे शिक्षण घेऊ शकतात. जर समजा शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण अनिवार्य नसलं असतं तर ह्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अनंत अडचणी आल्या असत्या किंवा त्यांना शिक्षणही घेता आलं नसतं. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलेलं आहे की महाराष्ट्र प्राथमिक विद्या मंदिर आणि महाराष्ट्र महाविद्यालय या शैक्षणिक संस्थांची स्थापना डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी केलेली आहे. या शैक्षणिक संस्था त्यांनी उघडल्या. आता मी सांगितल्याप्रमाणे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेकांनी अशा शैक्षणिक संस्था उघडल्या आणि डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी सुद्धा महाराष्ट्र प्राथमिक विद्या मंदिर आणि महाराष्ट्र महाविद्यालय उघडलं. आणि विशेषतः लेखकांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची फार आवश्यकता होती. त्या काळामध्ये दाबकावेश तिथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर होतं आणि त्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये शाळा भरत होती. लेखकाने अनुभव सांगितलेला आहे. आणि गोविंदराव फाटे नावाचे स्वातंत्र्य सैनिक ते महाराष्ट्र विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक होते. आणि त्यांनी मला एकदा फिरताना पाहिले. अजून एक महत्त्वाचा संदर्भ तो मी लक्षात ठेवायचा आहे की अगोदरच्या मुद्द्याअंतर्गत जी काय आपण चर्चा केलेली आहे, तर तेव्हा असं आपल्या लक्षात येतं आहे की मेहकर, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं होतं, मेहकर येथे 3री पर्यंतचं शिक्षण जे आहे
ते लेखकाने तिथे घेतलं. परंतु तिथे शिक्षकांनी लेखकाला मारहाण केली आणि एकंदरच लेखक आदिवासी असल्या कारणामुळे आणि गरिबी प्रचंड असल्या कारणामुळे त्यांना इतर म्हणजे कामाच्या नावाखाली किंवा काम करण्यासाठी त्यांच्या वडिलांना इतरत्र फिरावं लागत असे. आणि मध्यंतरी त्यांनी शिक्षण सोडलं 3रीपर्यंत आणि मग ते वडिलांसोबत इकडे आलेले आहेत, आईवडिलांसोबत आलेले आहेत. आणि मग 1 वर्ष त्यांनी जवळपास असंच फिरस्तीमध्ये काढलेलं आहे. आणि आता इथं जेव्हा ते निलंग्याला येतात आणि निलंग्याला आल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक गोविंदराव फाटे त्यांनी मला एकदा पोरांसोबत फिरताना पाहिलं. लेखकाने सांगितलेलं म्हणजे उल्लेख केलेला विलास माने, महाराचा दिलीप रानबा कांबळे, मांगाचा सुग्रीव, कुंभाराचा विठ्ठल पोचापुरे, वडाराचा शेटीबा असा नामोल्लेख लेखकानेच केलेला आहे त्या पाठामध्ये. या पोरांसोबत लेखक फिरायला लागलेले आहेत आणि लेखक स्वतः सांगतात की या सगळ्यांपेक्षा मी दिसायला खूप काळा होतो आणि मी हरणासारख्या उड्या मारायचो. आणि या मुलांसोबत गोविंदराव फाट्यांनी मला पाहिलं आणि त्याच शाळेमध्ये विश्वनाथ हरिबा जाधव एक शिक्षक नुकतेच रुजू झालेले होते आणि त्यांना गोविंदराव फाटेंनी आदेश दिला. काय आदेश दिला की अमुक अमुक ठिकाणी पोरं खेळत आहेत आणि त्या पोरांसोबत एक आदिवासीचं पोरगं आहे, काळं पोरगं आहे, त्याला उचलून आणा, कारण शाळेमध्ये पोरांची कमतरता आहे. आता इथं जे काही बोललेले आहेत, कोण बोललेले आहेत? आता मी सांगितल्याप्रमाणे गोविंदराव फाटे. ते काय म्हणत आहेत? मागासवर्गीय विद्यार्थी मिळतील परंतु आदिवासीचं पोर मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट, आदिवासी पोराशिवाय शाळेला अनुदान मिळणार नाही आणि तुमची नोकरीसुद्धा पक्की होईल. आणि विश्वनाथराव मास्तरांनी गोड गोड बोलून मला ते शाळेत घेऊन गेले असं लेखक लिहित आहेत. म्हणजे आदिवासी पोरांशिवाय शाळेला अनुदान मिळणार नाही हे जे काही इथं लेखकाने लिहून ठेवलेलं आहे मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे की शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण अनिवार्य, म्हणजे STचा कोटा असेल तर तो भरला पाहिजे विद्यार्थ्यांचा, SCचा जेवढा कोटा आहे तेवढा भरला पाहिजे. म्हणजे अशा ह्या अटींवरती म्हणजे इथं आरक्षण अनिवार्य होतं म्हणून गोरगरिबांच्या किंवा मागासवर्गीय किंवा आदिवासींच्या पोरांना शिक्षण घेता येऊ शकलं असं लेखक सांगायला लागलेले आहेत. आणि खरं तर आता मी सांगितल्याप्रमाणे विश्वनाथराव मास्तरांनी मला गोड गोड बोललं, ते माझ्यापर्यंत आले आणि मला ते शाळेत ते घेऊन गेले. आता माझ्या मनामध्ये एक भीती होती, मेहकरला मास्तरनं मला मारलं होतं